पाहुयात पुढची बातमी। सरकारच्या वतीने दुरावलेला शीख समाजाची इतिहासातील पहिली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे। शीख समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम ही समन्वय समिती करणार आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीने शीख समाजासाठी विशेष समिती ही स्थापन करण्यात आली आहे। या समितीमध्ये 11 मेंबर घेण्यात आलेत, जे मेंबर शीख समाजाचे महाराष्ट्रातील मुख्य गुरुद्वारांचे पदाधिकारी आहेत। या संदर्भात रामेश्वर नाईक यांनी अधिक माहिती दिली आहे, बघूया। काय नेमकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैठका चालू शीख समुदायाबरोबर काय नेमकी योजना आहे पुढची? खरं तर मी महायुती सरकारच्या विशेषतः देवेंद्रजींच्या या शीख कोऑर्डिनेशन समिती समन्वय समिती म्हणजे शीख समाजाचे जे प्राथमिक काही अडचणी असतील, वेगवेगळ्या समस्या असतील, त्या शासनापुढे मांडल्या गेल्या पाहिजे यासाठी 11 लोकांची समन्वय समिती केली आणि कोऑर्डिनेशन समन्वयक म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली आहे। आणि त्यानुसार आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये जाऊन समाजाच्या म्हणजे शीख असेल, सिकलकरी असेल, बंजारा शीख असेल, लबाना शीख असेल, यांच्या सर्व अडचणी समजून एकत्रित करून त्या राज्य शासनापुढे मांडून त्याच्यावर राज्य शासन तोडगा काढेल आणि निश्चित या समाजाला मुख्य प्रवाहात कसं आणता येईल यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करतो। काही महामंडळाचं देखील चर्चा झाली, त्यांच्या मागण्या बऱ्याचशा होत्या वेगवेगळ्या, तर याच्याविषयी काही आहेत का पुढचं? खरं तर मायनॉरिटी कमिशन मध्ये पहिल्यांदा शीख समाजाचा बंधू या ठिकाणी नियुक्त केला गेला आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय देवेंद्रजींनी समन्वय समिती शीख समाजासाठी पहिल्यांदा इतिहासात झाली आणि त्यानंतर साहित्य अकादमी सुद्धा या ठिकाणी एस्टॅब्लिश केली आहे। मला असं वाटतं की या तिघांच्या वतीनं समाजाचं उत्थान म्हणजे समाज सत्ता आणि धर्मसत्ता दोघी स्ट्रॉंग करण्याचं काम माननीय देवेंद्रजी आणि विशेषतः महायुती सरकारचं या ठिकाणी पाऊल राहिलंय। तर मला असं वाटतं की आता समाजाच्या अडचणी त्या ठिकाणी जाऊन समजणं हे पहिल्यांदा शासनाच्या वतीने होतंय आणि कोऑर्डिनेशन कमिटी त्या ठिकाणी जाऊन करते, हे सुद्धा विशेष आहे। त्यानुसारच जसं की बंजारा आणि लबाना समाजासाठी संत शिवलाल महाराज तांडा समृद्धी अभियान योजना होती, गोरबंजार साहित्य अकादमी होणारी गावागावात आराखडे तयार केले आणि त्याच्यावर ऍक्शन प्लॅन बनलंय आणि त्यानुसार प्राथमिक स्वरूपात 140 कोटी त्या ठिकाणी देण्यात आले। त्याच पद्धतीने ह्या समाजात सुद्धा उत्थान मला वाटतं की होईल, कारण आमचं नातं हे गुरु शिष्याचं नातं राहिलंय। लबाना, बंजारा आणि सिखांचं खूप जुनं नातं आहे, 1600 शतकातलं नातं आहे आणि तेच मला असं वाटतं की राष्ट्र आणि धर्मासाठी बलिदान देणारे हे तिघी समाज होते आणि त्याची जाण गेली 70 वर्ष कोणी ठेवली नाही। आज आमचा हा समाज सिकलकरी असेल, बंजारा, लबाना असेल, थोड्या गोष्टीसाठी झुजतोय, परंतु पहिल्यांदा माननीय देवेंद्रजींनी ह्या समित्या स्थापन करून त्यांच्या अडचणी तिथे जाऊन समजून घ्यायच्या आणि सर्व एकत्र करून ते प्रस्ताव सादर करून मग शासनाने ते विल्हेवाट लावायची, असं करण्याचं पहिलं काम मला वाटतं महायुती सरकारने केलंय।